26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा गणतंत्र दिवस म्हणून भारत देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत होता। परंतु दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंड गावचे सरपंच यांना गावकऱ्यांसह रस्त्यासाठी गावाच्या बाहेर जंगल असलेल्या ठिकाणी उपोषण करावे लागले। अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे, दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांना निवेदन देऊनही कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही। तर गावंड गावचे रहिवासी राजेंद्र गायगोले यांनी अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, माजी आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू कडू या सर्वांना सत्तेत असताना निवेदन करण्यात आले होते, परंतु यांनी सुद्धा कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली, तात्पुरते रस्त्याचे काम करून देण्यात येईल असे आश्वासन दिले, परंतु गावंड गावचे सरपंच सुनील थोरात यांनी आक्रमक भूमिका घेऊन गावासाठी नवीन रस्ता बनवून द्यावा, जोपर्यंत रस्त्याला काम लागणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे सरपंचासह गावकरी आपल्या भूमिकेतून ठाम आहेत। जोपर्यंत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आम्हाला भेट देणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, यावर गावकरी ठाम आहेत। परत तिकडे काळगावांना जोडला जातो आणि काळगावांवरनं तो या मार्गाला, या रस्त्याला असे किती गाव जोडलेले आहेत? या रस्त्याला 15 ते 20 गाव जोडलेले आहेत। आणि संबंधित तुम्ही हे निवेदन समजा शासनाला दिले असतील तर किती दिवसापासून तुम्ही याचा पाठपुरावा करत? मी याचा 2 वर्षापासून कंटिन्यू पाठपुरावा करत आहे। तोंडी पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या होत्या, परंतु त्यांनी कुठलंच दुर्लक्ष नाही, करू 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 हीच भाषा त्यांनी आजपर्यंत वापरली। शेवटच्या क्षणी मागच्या 14 तारखेला 2025ला त्यांना शेवटचं अल्टिमेटम दिलं की मी 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे म्हणून त्यांना अल्टिमेटम दिलं आणि त्यानंतर त्यांनी त्याही 1 महिन्यामध्ये काही उपोषणाची दखल नाही घेतली तर आता समोर काय करणार आहे? नाही, हे बेमुदत उपोषण आहे आणि या ठिकाणी माझा अंत जरी झाला तरी चालेल, परंतु हे लोकांचं आंदोलन आहे आणि हे शेवटपर्यंत जाणार। अरे जती 20 लिटर डिझेल लागायला पाहिजे तर 30 लाख रुपयाला हो का हो? हे सत्य बोलले राजू। कुठून आले तुम्ही कोण्या रस्त्याने आले दादा? सध्या आता तुम्ही आले तर तुम्हाला असं गाडी चालवायला एकदम इझी गेला का, जसं राष्ट्रीय महामार्गावर जाते तसं तुम्हाला इथं कसं वाटलं? असं वाटलं की वाराच्या एखाद्या गाड रस्त्यावर तुम्ही या सर्व आमदारांना निवेदन दिल्यानंतरही तुमची निवेदन दखल घेतली? या सगळ्या समस्येची कल्पना त्यांना एवढंच नाही तर माझ्या शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असलेले सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या जनता दरबारात सुद्धा मी गेलो, त्यांना हे सुद्धा पत्र दिले, त्यांनी त्याच्यावर एक मार्किंग करून दिलं, परंतु त्याच्यावर अजून काही निधी टाकलेला नाही। आम्हाला फक्त एकच उत्तर मिळालं की सातेगाव फाटाचे आंदोलन फाटा यामध्ये बजेट प्लेटमध्ये 42 कोटी रुपये टाकलेले आहेत, प्रस्तावित आहेत, पण ते 42 कोटी रुपयातले 42 रुपये अजूनपर्यंत काही इकडे आले नाही। तर हे तातडीनं करा लोकांची